महाविकास आघाडीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर काहीच सुरू नाही। महाविकास आघाडी ही केवळ मुख्यमंत्री पदाकरता भांडण करतील आणि माझा दावा आहे महाविकास आघाडी येणे म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना बंद पाडणे। महाविकास आघाडी येणे म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना बंद करणे। महाविकास आघाडी येणे म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल जे माननीय देवेंद्रजींनी माफ करण्याचा निर्णय घेतला ती योजना बंद पाडणे। महाविकास आघाडी येणे म्हणजे 3 सिलेंडरची योजना बंद पाडणे। महाविकास आघाडी येणे म्हणजे सोयाबीन आणि कापसाच्या लोकांना 5000 रुपये दिले ते बंद पाडणे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो महाविकास आघाडी केवळ आणि केवळ मोदीजीच्या सरकारच्या योजना बंद पाडेल। महाविकास आघाडी देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारच्या एकनाथ शिंदेच्या योजना बंद पाडतील आणि यांचं षडयंत्र आहे या महाराष्ट्राचं वाटोळे करण्याचं। यांना दिवसभर राजकारण करायचं आहे, विकासावर बोलायचं नाही आहे। मात्र महायुती सरकार मोदीजी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करत आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाकरता योग्य निर्णय आमची महायुती योग्य वेळी घेईल। सध्या तर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे, सक्षमपणे काम करतात आहे। सर्व महायुती त्यांच्या बाजूने भक्कमपणे पाठीशी आणि महायुती रोज वाढत आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मजबूत झाली आहे आणि महाविकास आघाडी खिडखिडी होत चालली आहे। मुख्यमंत्री पदाकरता 6 चेहरे महाविकास आघाडीकडून बाहेर आले आहेत। काँग्रेसमध्ये 3, शिवसेने उद्धव ठाकरेकडे 2, राष्ट्रवादीकडे 3 आतापासून मुख्यमंत्री पदावर बासिंग मानलेले आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री पदामध्ये महाविकास आघाडी अटकली आहे। महायुती विकासाच्या बाजूने काम करते।